नमस्कार रसिक हो, मी सुनीता। आज मी तुम्हाला दिग्दर्शक हावर्ड हॉक्स यांचा टू हॅव अँड हॅव नॉट या चित्रपटाची कथा सांगणार आहे। टू हॅव अँड हॅव नॉट शीर्षकातूनच त्याचा गाभा स्पष्ट होते। जीवनात असणं आणि नसणं यातील अंतर। या शीर्षकात समाजातील वर्गभेद, सत्ता आणि संघर्ष यांचा सूचक अर्थ आहे। ज्यांच्याकडे संपत्ती, ताकद किंवा सत्ता आहे आणि ज्यांच्याकडे काहीच नाही, अशा लोकांमधील ताण आणि असमानता यावर हे शीर्षक भाष्य करते। हॅरी मॉर्गन हा एक बोट कॅप्टन आहे, जो मार्टिनिक येथे राहतो। सुरुवातीला तो राजकारणापासून दूर राहून फक्त पैसे कमावण्यावर लक्ष ठेवतो, पण परिस्थिती बदलते जेव्हा तो फ्रेंच प्रतिकार चळवळीतील लोकांना मदत करायला भाग पाडतो। याच काळात त्याची भेट स्लिमशी होते। त्यांच्या नात्यात हळूहळू जवळीक आणि विश्वास निर्माण होतो। हॅरी मॉर्गनच्या स्वभावातील बदल हा चित्रपटाचा भावनिक गाभा ठरतो। सुरुवातीला स्वतःपुरता, अलिप्त आणि व्यावहारिक असलेला हॅरी परिस्थिती आणि स्लिमच्या प्रभावामुळे हळूहळू निस्वार्थ, जबाबदार आणि धाडसी बनतो। शेवटी तो फक्त स्वतःसाठी नव्हे तर न्यायासाठी उभा राहतो आणि स्वार्थातून निस्वार्थतेकडे झालेला हा प्रवासच त्याच्या व्यक्तिरेखेचा खरा विकास दाखवतो। हा चित्रपट हावर्ड हॉक्स यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली साकारला असून त्यात विविध घटकांचा अत्यंत संतुलित आणि प्रभावी मेळ दिसून येतो। हॉक्स यांनी लॉरेन बकालला पहिली मोठी संधी देत तिची आणि हम्फ्री बोगार्ट यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चित्रपटाचा गाभा बनवली आहे। त्यांच्या संवादातील सहजता, नजरेतील आकर्षण आणि नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवतो। याचबरोबर पार्श्वभूमीतील राजकीय परिस्थिती आणि प्रतिकार चळवळीमुळे कथेत थ्रिल आणि तणाव निर्माण होतो। तर जॅझ संगीत आणि हॉक्स यांची साधी पण प्रभावी दिग्दर्शन शैली स्वातंत्र्य आणि प्रतिकाराची छटा अधिक ठळक करते। हम्फ्री बोगार्ट यांनी साकारलेला हॅरी मॉर्गन शांत, अनुभवी पण धाडसी। सुरुवातीला राजकारणापासून दूर राहतो, पण परिस्थिती त्याला रेसिस्टन्सकडे वळवते। लॉरेन बकालच्या स्लिम सोबतची त्याची निःशब्द केमिस्ट्री, तिचा आत्मविश्वास आणि त्याचा संयमी करिश्मा पडद्यावर ठिणगी निर्माण करतात। कमी शब्दात व्यक्त होणारी त्याची करारी कोमलता आणि शांत धैर्य हॅरीला एक प्रभावी, नैसर्गिक आणि अविस्मरणीय नायक बनवते। पॉल डी बुर्साकच्या शरीरातून गोळी काढण्याचा प्रसंग चित्रपटातील अत्यंत तणावपूर्ण क्षण ठरतो। पोलीस जवळ असताना बोगार्टचा हॅरी घाई गडबड किंवा भीती न दाखवता शांतपणे परिस्थिती हाताळतो। हा त्याचा खास कूल अंडर प्रेशर अंदाज। मंद कंदिलाच्या प्रकाशात बाहेर तपासणी सुरू असताना तो अचूकपणे शस्त्रक्रिया करतो। एका प्रसंगात बोगार्ट शांतपणे बकालला "मला तुझ्याकडे काही नको" असे म्हणतो, पण त्याच्या नजरेतून दडलेली भावना स्पष्ट जाणवते। तो कमी शब्दात, मंद स्मित आणि नजरेच्या खेळातूनच रोमॅन्टिक ताण जिवंत ठेवतो। बोगार्ट याच्या नजरेतून तो जणू म्हणतोय, "तू काय करतेस ते मला समजतं। तुझा हात माझ्या हातात देऊन हॅलो म्हणतेस आणि माझं हृदय क्षणात धडधडू लागतो। तू मला आवडतेस, पण आधी कबूल मी करणार नाही." अंधुक बारमध्ये मऊसर रात्री तुझं अर्धस्मित धुरातून सरकत माझ्यापर्यंत येतं, मोहक आणि थोडंसं धोकादायक। त्या एका क्षणी ना नियम उरतात, ना युद्ध, ना उद्याची चिंता, फक्त तू आणि मी। हॅरी मॉर्गन कठोर चेहऱ्या मागे उभा असतो, पण त्या स्मिताने तो क्षणभर तरी उघड होतो। "कोणाकडे माचीस आहे का?" या साध्या संवादातून लॉरेन बकालने आपल्या पहिल्याच चित्रपटात पडद्यावर ठिणगी पेटवली। बकाल बोगार्टला विचारते, "तुला शिटी वाजवता येते का स्टीव्ह? ओठ एकत्र आण आणि फुंकर मार." तेव्हा हा संवाद अविस्मरणीय ठरतो आणि पडद्यावरील सर्वात आयकॉनिक संवादापैकी एक मानला जातो। बकालने तो आत्मविश्वास आणि मोहकतेने साकारला आहे। तिच्या पहिल्याच चित्रपटात ती हा संवाद शांत, खेळकर अंदाजात म्हणते आणि एका क्षणात तिच्या वेगळेपणाची छाप पाडते।
हा संवाद तिच्या शैलीचे प्रतीक ठरतो आणि नव्या ताऱ्याच्या उदयाची खूण बनतो. हा फक्त रोमॅन्टिक चित्रपट नाही, तर न्याय, अन्याय, सत्ता आणि मानवी मूल्ये यांचा विचार करायला लावणारा चित्रपट आहे. लवकर विचार करा, हा चित्रपट मनोरंजक आहे का? व पहा आणि तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. पुढील नवीन भागासाठी तयार राहा. मी पुन्हा भेटेन एका नव्या चित्रपटाची कथा सांगायला. धन्यवाद.